हाय दोस्तों, वेलकम टू सायराज ग्लोबल स्टडीज़। आज हम बात करने वाले रेबीज़ एक वायरस डिसीज़ के बारे में। तो चलो व्हिडिओ को सुरुवात करते। रेबीज हा RABV विषाणूच्या संसर्गामुळे होणारा आजार आहे। त्यामुळे झटके येणे, भ्रम आणि अर्धांगवायू अशी लक्षणे उद्भवतात। रेबीज होण्याचा सर्वात सामान्य मार्ग म्हणजे वटवाघूळच्या चाव्याद्वारे अमेरिकेत, तर कुत्र्याच्या चाव्याद्वारे आशिया आणि आफ्रिकेत। संपर्कात आल्यानंतर लगेच लसीकरण केल्यास रेबीज टाळता येतो। एकदा लक्षणे दिसू लागली की रेबीज प्राणघातक ठरतो। येथे आपण वटवाघूळचा चित्र पाहू शकता। Rabies guidelines: if you are bitten or scratched by an animal, wash the wound with the soap and water. Contact your healthcare provider as soon as possible. Rabies prevention: make sure your pets vaccinated are up to date. Don't let your pet roam free without supervision. Leave wildlife alone. Don't touch injured animal. Bats are the most common source of rabies. In the US, if you find a bat where you will sleep, assume you have bitten. रेबीज म्हणजे काय? रेबीज विषाणू RABV हा संक्रमित प्राण्याच्या लाळेचा किंवा मेंदू मज्जासंस्थेच्या ऊतीच्या थेट संपर्काद्वारे पसरतो। रेबीज हा प्राणघातक आहे, परंतु प्रतिबंधित करण्यायोग्य आहे। जर एखाद्या वेड्या प्राण्याने चावला किंवा ओरखडा केला तर तो लोकांना आणि पाळीव प्राण्यामध्ये पसरू शकतो। रेबीज झाल्यावर काय होते? रेबीज विषाणू तुमच्या शरीरात संक्रमित प्राण्याची लाळ, थुंक, उघड्या जखमेत सहसा चावल्यामुळे जाते तेव्हा प्रवेश करते। ते तुमच्या मज्जासंस्थेमध्ये नसामधून खूप हळू जाते। जेव्हा ते तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचते तेव्हा नुकसान न्यूरोलॉजिकल लक्षण निर्माण करते। तेथून रेबीज कोमात जातो आणि मृत्यूकडे नेतो। रेबीज किती सामान्य आहे? जगभरात दरवर्षी सुमारे 59,000 लोक रेबीजमुळे मरतात। अमेरिकेत मानवी रेबीजचे प्रकरण दुर्मिळ आहेत। दरवर्षी 3 पेक्षा कमी लोकांना रेबीज होतो। हे अनेक लोकांना संपर्कात आल्यानंतर लगेच लसीकरण केल्यामुळे घडते। रेबीज कोणाला होतो? आशिया आणि आफ्रिकेच्या ग्रामीण भागात रेबीज सर्वात सामान्य आहे, जरी तो अंटार्क्टिका वगळता सर्व खंडावर आढळतो। अमेरिकेत रेबीज सामान्यतः वन्य प्राण्यामध्ये आढळतो, परंतु इतर अनेक देशांमध्ये कुत्रे रेबीज वाहक असतात। प्रौढांपेक्षा मुलांना रेबीज होण्याची शक्यता जास्त असते। रेबीजचा तुमच्या शरीरावर कसा परिणाम होतो? रेबीज कालांतराने संक्रमित जखमेतून तुमच्या मेंदूत जातो। बहुतेक लोक अनेक टप्प्यातून जातात: इन्क्युबेशन, प्रोड्रोमल फेज, तीव्र न्यूरोलॉजिकल फेज आणि कोमा। हे जे आहेत, 4 त्याचे फेज आहेत। या फेजमधून रोग पुढे सरसावतो। उष्मायन: रेबीज विषाणू तुमच्या मज्जासंस्थेत प्रवेश करण्यापूर्वी तुमच्या शरीरात दिवस ते आठवडे राहू शकतो। या काळात तुम्हाला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत। जर तुम्ही इन्क्युबेशन कालावधीच्या सुरुवातीला उपचार घेतले तर तुम्हाला रेबीज होणार नाही। प्रोड्रोमल टप्पा: RABV तुमच्या मज्जातंतू पेशीमधून तुमच्या मेंदू आणि पाठीच्या कण्यामध्ये जातो, त्यामुळे मज्जातंतूंना नुकसान होते। रेबीज विषाणू तुमच्या मज्जासंस्थेत प्रवेश केल्यावर प्रोड्रोमल टप्पा सुरू होतो। तुमची रोगप्रतिकारशक्ती प्रतिकार करण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे फ्लूसारखी लक्षणे उद्भवतात। मज्जातंतूंना झालेल्या नुकसानीमुळे तुम्हाला चावलेल्या ठिकाणी मुंग्या येणे, वेदना किंवा सुन्नपणा येऊ शकतो। हे 2 ते 10 दिवस टिकते। रेबीज या टप्प्यात पोहोचल्यावर कोणतेही प्रभावी उपचार उपलब्ध नाहीत। तीव्र न्यूरोलॉजिकल टप्पा: या टप्प्यात रेबीज विषाणू तुमच्या मेंदू आणि पाठीच्या कण्याला नुकसान पोहोचवू लागतो। सुमारे 2/3 लोकांना आक्रमकता, झटके आणि भ्रम यासारखे लक्षणे असलेले क्रोधित रेबीज असते। इतरांना अर्धांगवायू रेबीज असतो, ज्यामध्ये चाव्याच्या जखमेपासून ते शरीराच्या इतर भागात अशक्तपणा आणि अर्धांगवायू वाढत जातो। क्रोधित रेबीज काही दिवसापासून ते 1 आठवड्यापर्यंत टिकू शकतो। अर्धांगवायूची जर बात केली तर रेबीज 1 महिन्यापर्यंत टिकू शकतो। अर्धांगवायू हा 1 महिन्याच्या वर सुद्धा जाऊ शकतो। कोमा: रेबीज संसर्गाच्या शेवटच्या टप्प्यात बरेच लोक कोमात जातात। रेबीजमुळे शेवटी मृत्यूही होतो। मानवामध्ये रेबीजची लक्षणे काय आहेत? तुमच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर काही आठवडे तुम्हाला रेबीजची लक्षणे दिसत नाहीत। जेव्हा रेबीज तुमच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेमध्ये प्रोड्रोमल फेजमध्ये पोहोचतो तेव्हा तुम्हाला फ्लूसारखी लक्षणे दिसतात। शेवटच्या टप्प्यात तुम्हाला न्यूरोलॉजिकल मेंदूमध्ये जेव्हा जातो तेव्हा लक्षणे फारच दिसायला लागतात। रेबीजची प्रोड्रोमल लक्षणे: ताप, थकवा, चावल्याने जखम जळणे, खाज सुटणे, मुंग्या येणे, वेदना होणे किंवा बधीर होणे, खोकला, घसा खवखवणे, स्नायू दुखणे, मळमळ आणि उलट्या व अतिसार ही जी आहेत रेबीजची प्रोड्रोमल फेजची लक्षणे आहेत। तर आपण न्यूरोलॉजिकल फेजची लक्षणे पाहूया। रेबीजची न्यूरोलॉजिकल लक्षणे एकतर क्रोधित किंवा अक्षाघाती असतात। क्रोधित रेबीजची लक्षणे मधल्या काळात शांततेच्या काळात येऊ शकतात आणि जाऊ शकतात। क्रोधित भाग हा
पक्षाघाती आहे आणि तो शांततेच्या काळात येऊ शकतात. तीव्र रेबीजची लक्षणे पाहायला गेलं तर आंदोलन आणि आक्रमकता, अस्वस्थता, झटके, भ्रम, स्नायू मुरगळणे, फॅसिक्युलेशन म्हणतात, ताप, हृदयाचे ठोके वाढणे, त्याला टॉकीकार्डिया म्हणतात, जलद श्वास, हायपरव्हेंटिलेशन, जास्त लाळ येणे, 2 वेगवेगळ्या आकाराच्या बाहुल्या, अनिसोकोरिया, चेहऱ्याचा पक्षाघात, पाणी पिण्याची भीती, हायड्रोफोबिया, तुमच्या चेहऱ्यावर वायूवर हवा फुंकली जाण्याची भीती, एरोफोबिया, प्रलाप, ही जी आहेत लक्षणे महत्त्वाची आहेत. अर्धांगवायू रेबीजची लक्षणे पाहता त्याच्यामध्ये ताप येणे, डोकेदुखी, मान कडक होणे, अशक्तपणा, मुंग्या येणे, सुया आणि पिन किंवा इतर विचित्र संवेदना, अर्धांगवायू, पेशंट कोम्यामध्ये जाणे, चावलेल्या शरीराच्या भागापासून सुरू होऊन शरीराच्या इतर भागामध्ये पसरणे, ही जी आहेत अर्धांगवायू रेबीजची लक्षणे आहेत. RAVB विषाणू मानवामध्ये आणि प्राण्यामध्ये रेबीजचा आजार निर्माण करतो. तो तुमच्या नसामधून तुमच्या शरीरात फिरतो, ज्यामुळे मज्जातंतूंना नुकसान होते. तो तुमच्या रोगप्रतिकार शक्तीपासून लपून राहतो आणि तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचतो, जिथे तो मेंदूला नुकसान पोहोचतो आणि शेवटी मृत्यूला कारणीभूत ठरतो. तुम्हाला रेबीज कसा होतो? रेबीज हा उष्ण रक्तांच्या प्राण्यामध्ये, सस्तन प्राण्यामध्ये पसरतो आणि त्याला लाळेत थुंकीत जमा होतो. सामान्यतः संक्रमित प्राण्याच्या चाव्याद्वारे रेबीज होतो. रेबीज हा आजार सामान्यतः वटवाघळू, स्कंक, रॅकून आणि कोल्ह्यामध्ये आढळतो, परंतु इतर प्राण्यांना जसे की तुमचे पाळीव कुत्रा किंवा मांजर संसर्ग होऊ शकतो. जर तुमच्या त्वचेला काही भाग संक्रमित प्राण्याच्या थुंकीच्या संपर्कात आला तर तुम्हाला रेबीज होऊ शकतो किंवा कुत्र्याच्या चावीद्वारे तो तुमच्या शरीरामध्ये पसरू शकतो. कोणत्या प्राण्यापासून रेबीज होण्याची शक्यता जास्त असते? रेबीज हा वन्य प्राण्यामध्ये आढळण्याची शक्यता जास्त असते, ज्यामुळे वटवाघळाचाही समावेश आहे. विकसनशील देशामध्ये बहुतेक लोकांना पाळीव कुत्र्यापासून रेबीज होतो. अमेरिकेत बहुतेक लोकांना वटवाघळाच्या चाव्यापासून रेबीज होतो. चाव्याच्या खुणा इतक्या लहान असतात, पेन्सिलच्या टोका इतक्या, की बऱ्याच लोकांना त्यांच्या चावल्याचे कळत नाही. म्हणूनच जर तुमचा वटवाघळाशी संपर्क आला असेल आणि तुम्हाला चावला असेल की नाही याची खात्री नसेल तर आरोग्य सेवा प्रदात्याला अवश्य लवकरात लवकर भेट देणं महत्त्वाचे आहे, जेणेकरून ते निदान करतील. रेबीजचे निदान कसे केले जाते? बहुतेक आजाराप्रमाणे रेबीजचे निदान करण्यासाठी तुम्ही लक्षणांची वाट पाहू नये. जर तुम्हाला एखाद्या जंगली प्राण्याने किंवा पाळीव प्राण्याने चावले असेल किंवा ओरबाडले असेल, त्यांची रेबीज असू शकते, तर ताबडतोब तुमच्या आरोग्य सेवा प्रदात्याशी बोला. ते तुमच्या जखमेची तपासणी करतील आणि तुम्हाला रेबीजवर उपचार करण्याची आवश्यकता आहे की नाही हे ठरवण्यासाठी प्रश्न विचारतील. रेबीजच्या लक्षणासाठी तुमची चाचणी देखील केली जाऊ शकते. जर तुम्ही रेबीज नाही म्हणून बसलात तर ते फार घातक होईल. त्यासाठी तुम्ही सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. तुला कसे दुखापत झाली, कोणत्या प्रकारच्या प्राण्याने तुम्हाला ओरबाडले किंवा चावले, ते प्राण्याची चाचणी करू शकतात किंवा निरीक्षण करू शकतात का? जर प्राण्याला रेबीज झाला असेल तर त्याच्या लक्षणावर लक्ष ठेवणे जाईल किंवा शक्य असल्यास त्याची चाचणी केली जाईल. प्राण्याची चाचणी करण्यासाठी त्यांना इच्छामरण मानवी पद्धतीने मारले जावे लागेल. नंतरच त्याची चाचणी केली जाईल व त्याच्यातून हे निरीक्षणास येईल की त्या प्राण्याला रेबीज होता का नाही होता. मग नंतरच तुमचा इलाज केला जाईल. रेबीजच्या चाचण्यामध्ये हे समाविष्ट असू शकते. रेबीजची चाचणीची जर बोलायला गेलं त्यामध्ये पहिली चाचणी आहे लाळ चाचणी. तुम्ही एका नाळीत थुंकाल. रेबीजची लक्षणे तपासण्यासाठी ते प्रयोगशाळेत पाठवले जाईल. त्वचेची बायोप्सी. तुमचा प्रदाता तुमच्या मानेच्या मागच्या भागातून त्वचेचा एक छोटासा नमुना घेईल. रेबीजची लक्षणे तपासण्यासाठी तुमचा त्वचेचा नमुना प्रयोगशाळेत पाठवला जाईल. सेरेब्रोस्पायनल फ्लूइड टेस्ट. लंबर पंक्चर. तुमचा प्रदाता तुमच्या पाठीच्या खालच्या भागातून सेरेब्रोस्पायनल फ्लूइड घेण्यासाठी सुई वापरेल. रेबीजची लक्षणे तपासण्यासाठी तुमचा CSF नमुना प्रयोगशाळेत पाठवला जाईल. रक्त चाचण्या. तुमचा प्रदाता तुमच्या हातातून रक्त घेण्यासाठी सुई वापरेल. रेबीजची लक्षणे तपासण्यासाठी तुमचे रक्त प्रयोगशाळेत पाठवले जाईल. MRI. तुम्हाला तुमच्या मेंदूचा फोटो काढणाऱ्या मशीनमध्ये झोपवावे लागेल. तुमचे डॉक्टर तुमच्या लक्षणांचे कारण काय आहे हे ठरवण्यासाठी त्या चित्रांचा वापर करतील. हे सर्व चाचण्या करणे महत्त्वाचे आहे.
रेबीजचा उपचार कसा केला जातो? लक्षणे दिसू लागल्यानंतर रेबीजवर कोणताही मान्यताप्राप्त उपचार नाही. जर तुम्हाला रेबीजची लागण झाली असेल, तुम्हाला एखादा संक्रमित प्राण्याने चावले किंवा त्याच्या संपर्कात आला असाल तर शक्य तितक्या लवकर आरोग्य सेवा प्रदात्याशी संपर्क साधा. जखम साबण आणि पाण्याने हळूवारपणे पूर्णपणे स्वच्छ करा. जखम स्वच्छ करण्यासाठी तुमच्या प्रदात्याला अतिरिक्त सूचना विचारा. तुमचा प्रदाता तुम्हाला रेबीज विषाणूपासून बचाव करण्यासाठी अनेक लसी देईल. जर तुम्हाला यापूर्वी कधीही लसीकरण केले नसेल तर ते तुम्हाला जखमेवर थेट अँटीबॉडी उपचार देखील करतील. आणि कोणती औषधी वापरली जातात? जर एखाद्या संशयित वेळसर प्राण्याच्या संपर्कात आला तर कोणती औषधे वापरली जातात? जर तुम्हाला एखाद्या वन्य प्राण्याने चावले किंवा ओरबडले तर रेबीज रोखण्यासाठी तुम्ही काही पावले उचलू शकता. जर तुम्हाला रेबीजचा संसर्ग झाला असेल तर औषधे तुमच्या मेंदूत संसर्ग होण्यापासून रोखतात. एक्सपोज नंतर प्रतिबंध PEP ही औषधे सहसा एकत्र केली जातात. रेबीज लस. तुमचा आरोग्य सेवा प्रदाता तुम्हाला 14 दिवसात 4 लस देईल. जर तुम्ही संपर्कात येण्यापूर्वीच लसीकरण केले असेल तर तुम्हाला फक्त 2 लसीकरणांची आवश्यकता असेल. ही लस तुमच्या शरीराला रेबीज विषाणू तुमच्या मेंदूत प्रवेश करण्यापूर्वीच नष्ट करण्यास शिकवते. मानवी रेबीज इम्युनोग्लोबिन HRIG. तुमचा प्रदाता तुम्हाला जखमेभोवती इंजेक्शन देईल. HRIG तुम्हाला अँटीबॉडी संसर्गाशी लढणारे रेणू अँटीबॉडीज देते जे तुमचे शरीर जखमेजवळील विषाणू नष्ट करतात. जोपर्यंत तुमचे शरीर त्यावर नियंत्रण मिळवत नाही. जर तुम्हाला तुमच्या संपर्कात येण्यापूर्वीच लसीकरण केले असेल तरी HRIG होऊ नये. रेबीजवर इलाज का नाही? एकदा रेबीज तुमच्या मेंदूत गेला की त्यावर कोणताही इलाज नाही, कारण तो तुमच्या रक्तमेंदूच्या अडथळ्याने संरक्षित असतो. तुमचा रक्तमेंदू अडथळा हा तुमच्या मेंदू आणि तुमच्या डोक्यातील रक्तवाहिन्यामधील एक थर आहे. त्याचे काम तुमच्या रक्तातून विषारी पदार्थ आणि इतर धोकादायक पदार्थ तुमच्या मेंदूत जाण्यापासून रोखून तुमच्या मेंदूचे संरक्षण करणे आहे. ते एका अतिशय बारीक गाळणीसारखे आहे. संशोधकांना हे कसे करायचे हे माहीत नाही, परंतु रेबीजमुळे हा अडथळा आणखीच घट्ट होतो. त्यामुळे तो नष्ट करणारी औषधे त्यातून जाऊ शकत नाहीत. हा रक्तमेंदू अडथळा फार मोठी समस्या आहे. रेबीज लसीचे काही नावे आणि प्रकार. प्युरिफाईड व्हेरो सेल रेबीज लस PVRV. प्युरिफाईड व्हेरो सेल रेबीज व्हॅक्सिन ही एक प्रमाणित लस आहे जी अनेक ठिकाणी वापरली जाते आणि भारतातही उपलब्ध आहे. रॅब अवेर्ट आणि इमोवॅक्स या लसींचे नावे विशिष्ट उत्पादनावर आधारित आहेत. रॅबवाट ही चीक भ्रूण सेल कल्चर लस आहे तर इबोवॅक्स ही मानवी डिप्लॉइड सेल लस आहे. रायबीवॅक्स ही सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे उत्पादित केलेली लस आहे. इथे आपण लसीची फोटो पाहू शकता. हा माणूस इन्फेक्शियस डिसीज झालेले आहे. याला रेबीज. याची सिम्पटम्स फीवर, एक्स्ट्रीम ॲडवर्शन टू वॉटर, कन्फ्युजन, एक्सेसिव्ह सॅलिव्हरी सिक्रेशन्स. Rabies is caused by lysaviruses, including the rabies virus and Australian bat lysaviruses. It is spread when an infected animal bites or scratches a human or other animal. Saliva from an infected animal can also transmit rabies if the saliva comes into contact with the eyes, mouth, or nose. Globally, dogs are the most common animals involved. In countries where dogs commonly have the disease, more than 99% of rabies cases in humans are the direct result of dog bites. In the American, bat bites are the most common source of rabies infection in human, and less than 5% of cases are from dog. Rabies is caused by lysavirus, including the rabies virus. Rodents are very rarely infected with rabies. The disease can be diagnosed only after the start of symptoms. तर ही होती रेबीज या डिसीजबद्दलची संपूर्ण माहिती. तो कसं होतो, कशामुळे होतो, कशा पद्धतीने पसरतो, तो फार मोठा प्राणघातक आहे. त्याच्यावरील लस उपलब्ध आहे. लस देऊनसुद्धा वाचण्याची काही शक्यता राहू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर इलाज केलं पाहिजे. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.